किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे। सुरनर किन्नर नारद तुंबर, ह्या देवा देवता यांच्या पुढे आहेत. नारद आणि तुंबर सांब गायन करी, एक नंबरचं भजन. इतके अधिकारी आहे लोक. नारद निष्ठावंत वारकरी होते. निष्ठावंत वारकरी कोणाला म्हणायचं बाबा? तोंडाव जे बोलतो तेच माघारी बोलतो, त्याला निष्ठावंत म्हणायचं. पण काही काही तोंडाव इतके चोंभाळणार. एखाद्याचा कार्यक्रम असावा, त्याच्यात बज 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 सोंड आलेल्या भोंग्यावानी करणार. याच्यात बुडी तेन, त्याच्यात बुडी तेन, इथं टपका हाणतेन, तिथं टपका हाणतेन. ह्या महाराजाला घ्या, त्याला सोडून द्या, याला घ्या, याला इकडं पकडा, याला मुंगस घाला, त्याला मोरखील धरा, याला सराल धरा, याला गेटलं बांधा. अशी काही काही ही वारकरी नसते. ज्या मुखाने निंदा केली त्याच मुखाने पुन्हा निंदा. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, ऐसी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. ज्या मुखानं वर्णन केलंय त्याच मुखानं माघारी जर निंदा केली तर ऐसी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. काका त्याच्या तोंडात माती पडावा असं म्हटले महाराज. नाही, इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. देऊतले मालक म्हणले दुसऱ्याची चेष्टा करणं म्हणजे घाण खाल्ले इतकं पापे. काय करायचं? ते नारद होते. नारद म्हणले आई साहेब दूध दूध पाणी काय होईल ते कळेल तुम्हाला. सांगितलं नग्न अवस्थेत विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढा. आई साहेब म्हणलं स्वयंपाक तर तयार हो द्या, हो द्या ना स्वयंपाक तयार. का स्वयंपाक बी कपडे काढूनच करू? नाही म्हणले. आप अपने तरीके से बनाओ बोले. पकाओ पकाओ हो, पाक निष्पत्ति करिए बोले, लेकिन परोसना विवस्त्र होकेच परोसना. जी बोले महात्मा जी. जी बाई स्वयंपाकाला नाही गेल्या, बाई मालकाकडे गेल्या. मालकाला वाम कुक्षी लागली होती, म्हणजे दुपारचा प्रसाद घेऊन मालक डाव्या अंगावर वाम कुक्षी म्हणजे निद्रा करू लागले. निद्रा करत असताना पायापाशी आईसाहेब बसल्या. काय त्यांचा महिमा सांगतोय. या संत लोकांचा महिमा किती आहे. पायापाशी बसल्या पण झोप लागलेली. आता झोपीत जर प्रकाशराव पाय दाबले तर मालक उठतील, झोप मोडल. बरं वारं घालावा तर घाम येत नव्हता. वारही घालायची गरज नाही. नुसत्या पायापाशी बसल्या आणि मनात एक विचार केला. दारात आलेल्या 3 अतिथीला कपडे काढून वाढायचे. कसं शक्य, कसं शक्य. तेजो भास्करो दिवाकरा धर्मान पातिव्रते भय व्याप्तीन वृत्ती यत्काया स्थितो संगेषु प्रकाशो दिवाकरा. वाऱ्यानं जर डोक्यावरचा पदर सरकला असेल तरच सूर्यानं माथा पाहिला. वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या असतील तरच सूर्यानं नख पाहिले. आतापर्यंत सूर्याचे किरण अंगावर पडू दिले नाही. इतका अंग झाकून घेणारी स्त्री आणि तिनं कपडे काढून महाराजांना वाढावं. काय वाटलं असेल त्या माऊलीला. आणि बाईने विचार केला, मालक
सपाल्या स्थितो सगर्भेषु बालकाहा. वाक्य काय वापरलं मुंडे साहेब. आई पोटच्या लेकरावर जितकं प्रेम करते, बाबाजी तितकं कपाळाच्या मालकावर प्रेम केलंय, तितकं कपाळाच्या मालकावर. काया ज्वरे तप्तेषु, काया ज्वरे तप्तेषु निश्याम चेतेषु क्रिया. जाबालींचा पुरावा आहे. ज्वर म्हणजे ताप विकास, ताप. काया म्हणजे शरीर तप्त. प्रकाशराव शरीर तापलं. ज्या दिवशी मालकाच्या अंगाला ताप येईल त्या दिवशी रात्रबाई उजडून काढीत होती. रात्र 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 जागून काढली. रात्र रात्र रात्र. मालकाला ताप आल्याच्या नंतर वारं कशान घालावं. निशी एकांत भय, भ्रुकुटीची सोडीत सोय. जटा मोकळ्या करायच्या, वेणी मोकळी करायची आणि रात्रीच्या प्रसंगाला अलगत डोक्यावरच्या केसांवर वारं घालायचं. इतकं पतीवर प्रेम, इतकं पतीवर प्रेम. भक्तेषु आचमना स्थितिया. नवऱ्याने खाल्ल्याशिवाय आचमना इतकं पाणी घ्यायचं नाही. आचमनातलं पाणी किती असतं बापू? कर्मे आचमन करावे, कर्मे आचरण आचमन करावे, मास मात्र जळ घ्यावे आणि मास मात्रे जळ घ्यावे. मास मात्र म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, उडदाची अर्धी डाळिंबी किंवा मुगाची अर्धी डाळिंबी म्हणजे डाळ तळ हातावर घ्यायची आणि वरून पाणी टाकायचं. डाळ उघडी नाही राहिली पाहिजे आणि डाळ पहुली नाही पाहिजे माऊली. इतकंच पाणी हातावर आलं पाहिजे. याला आचमनातलं पाणी म्हणते. कमी अधिक जर झालं तर मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय, मदिरा पाना इतकं पाप लागतंय. कर्म धर्म बाकीच्या गोष्टीचे नियम धारणा पाळणारी माऊली. श्रुतीला प्रश्न केला प्रकाशराव, मानी भ्रताराची बोली धन्य जगी, धन्य जगी ती माऊली. बाबाजी जीवनभर नवऱ्याचा शब्द मोडा नाही. हो, मालकाने सांगावं याच्या पलीकडे काही नाही. इतकी अधिकारी स्त्री. आणि का माझ्यावर असा प्रसंग यावा? का 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 बाबाजी श्रुतीनं झोपलेल्या साधूला उठिलं. श्रुतीनं उठिलं. श्रुतीनं उठिये बोले महात्माजी. पाहिलं तर प्रिय रुदंती को भवा. कशा करता रडतेस? काय कारण आहे रडण्याचं? प्राणनाथा, बाहेर 3 साधू आलेत. त्यांनी विवस्त्र अवस्थेत जेवण मागितले. अगं एवढी काय काळजी करायची तुला? साधू साधू असतो आणि साधू पुढे विवस्त्रात जाणं, विना वस्त्रात जाणं एवढं काय ते म्हणतात ना. आई साहेबांनी काही चौकटी सांगितल्या. मालक, भास्करो सांगेश तेजानाम. आतापर्यंत सूर्याचे किरण 1-2 ठिकाण सोडून दिले तर कुठं अंगावर पडू दिले नाही. इतकं चारित्र्यात पातिव्रत्य पण सांभाळलंय. आणि आता साधू पुढे या अवस्थेत जाऊ? कसं जायचं? राजे हो, 22-23 वर्षाच्या मुलाला सगळं अंग वज्राचं होईल असं धर्मानं सांगितलं. आणि सांगितलं आईच्या पुढं, आबा तू जर उघडा गेलास तर तुझं सगळं अंग वज्राचं होईल. पण त्यानं विचार केला, माझं एवढं वय आहे आणि माईपाशी उघडा कसं जाऊ? त्याचं नाव दुर्योधन. नाही गेलं. तो नाही गेलं. नाही गेलं. मी कसं जाऊ मालक?
बा